ओम नमः शिवाय. हे पिनाक पाणी डमरूधरा, नागभूषणा उमावरा, हे गिरिजावरा, पार्वती परमेश्वरा, तुझा पवित्र आणि पूज्य चरणी मी तिला नरेश राजा विक्रमाचा शतशः प्रणाम. देवा शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. अस्तिरे जीवितम लौके, अस्तिरे धनयौवनम, अस्थिर पुत्र दारश्वत, धर्म कीर्ती त्वयं स्थिरम. प्रत्येक माणसाचा जन्म शाश्वत आहे, त्यानं मिळवलेली धनसंपत्ती शाश्वत आहे. एवढंच नव्हे तर पत्नी पुत्र देखील शाश्वत आहे. मग या विश्वाच्या ठिकाणी शाश्वत ते काय, तर माणसाने जन्माला येऊन आचरणात आणलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती या अखिल विश्वाच्या ठिकाणी शाश्वत आहे. आणि याच कीर्तीच्या उत्तम शिखरावर अतिमानाने विराजमान होण्यासाठी राजा विक्रम पात्र ठरला. याला कारण काय असेल? भगवंता तुझा कृपा आशीर्वाद, माझ्या मात्या पित्याचा आशीर्वाद नव्हे तर पूर्वजांची पूर्व पुण्याई सदैव आमच्या पाठीशी असल्या कारणानं हे कीर्तीचं उच्चतम शिखर आम्ही आमच्या जीवनात गाठू शकलो. त्याचं सारं श्रेय द्यायचं झालं असेल तर ते कुणाला? ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस 9 घटिका हा हाडा मांसाचा गोळा आपल्या उदरात वाढविला, प्रसूतीच्या अनंत यातना सहन करून जिनं आम्हाला जन्म दिला, तीच आमची जन्मदाती माता आमच्या जीवनातील पहिला गुरु होय. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू, विद्येचा सागरू आई माझी. आणि म्हणूनच माझा पहिला नमस्कार कुणाला असेल तर माझ्या मातृदेवतेला. मातृदेव भव, मातृदेव भव, मातृदेव भव. ज्या महान पुरुषाच्या पुरुषार्थापासून आमचा जन्म झाला, ज्याच्या 2 बोटांना धरून आम्ही चालायला शिकलो, एवढंच नव्हे तर ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही लहानाचे मोठे झालो, तीच माझी पितृदेवता आमच्या जीवनातील दुसरा गुरु होय. आणि म्हणूनच आमचा दुसरा नमस्कार आमच्या पितृदेवतेला. पितृदेव भव, पितृदेव भव, पितृदेव भव. ओम अज्ञानम तिमिरांजस्य ज्ञानांजया शलकतया चक्षुद्ध मिलितनयनम तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. प्रत्येक माणसाचा जन्म अज्ञानरूपी अंधकारात होतो आणि हाच अज्ञानरूपी अंधकार जर का दूर करू ज्ञानाचा भवसागर आपल्याला पार करायचा असेल तर प्रत्येकानं आपल्या जीवनात योग्य तो गुरु करणं महत्वाचं आहे. आम्हाला आमच्या जीवनात गुरु म्हणून लाभले ती आमची गुरुमाऊली होय. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ ज्यांच्या गुरु आश्रमी आम्ही पूर्ण केला, शास्त्र शस्त्र अस्त्र विद्येचे धडे ज्या गुरुमाऊलीनं आम्हाला दिले, वेळोवेळी योग्य ते संस्कार, योग्य ते मार्गदर्शन ज्यांनी आम्हाला केलं, तीच आमची गुरुदेवता आमच्या जीवनातील आमचा तिसरा गुरु होय. आणि म्हणूनच आमचा तिसरा नमस्कार कुणाला असेल तर त्याच आमच्या गुरु माऊलीला होय. गुरुर्देव भव, गुरुर्देव भव, गुरुर्देव भव. आठवते तो प्रसंग. 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ गुरु आश्रमी पूर्ण केल्यानंतर ज्या वेळी आम्ही आमच्या राज्यात परतलो, आमच्या येण्याची जय्यत तयारी आमच्या संपूर्ण राज्याच्या ठिकाणी करण्यात आली होती. जागोजागी अत्तरांचे सडे, मोतिकांच्या रांगोळ्या नव्हे तर गुढे तोरणे उभारण्यात आली होती. एवढंच नव्हे तर आमच्या स्वागतासाठी राज्यातील साऱ्या सुवासिनी स्त्रिया हाती पंचारती घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या होत्या. ज्या वेळी आमची पावलं राजदरबाराच्या ठिकाणी पडली, मानाचे मानकरी पदाचे पदाधिकारी आपापल्या आसनावरती विराजमान झाले होते, त्याच वेळी आमच्या पितृदेवतेच्या मुखातून शब्द बाहेर पडले. माझा बाळ विक्रम आता मोठा झालाय, साऱ्या शस्त्र अस्त्र विद्येत तो पारंगत आहे, राजकारणाचं बाळकडू मी त्याला दिलंय. आणि म्हणूनच या तमाम जनतेला एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून माझ्या बाळाचा मला राज्याभिषेक करायचा आहे. आणि यासाठी जर का कुणाचा विरोध असेल, कुणाचा नकार असेल, उभे रहा, प्रतिकार करा. त्याच वेळी प्रत्येकाच्या मुखातून आमच्या नावाचा जय जयकार करण्यात आला. शुभ दिवस शुभ मुहूर्त ठरविण्यात आला. त्याच ठरलेल्या शुभ मुहूर्तावर आमचा राज्याभिषेक करण्यात आला. सप्त सिंधूच्या जलाचा अभिषेक आमच्यावरती करण्यात आला. एवढंच नव्हे
तर या मिथिलेचा सूर्य रेखांकित राजकिरीट आम्ही आमच्या मस्तकी धारण केला. न्यायाचा न्यायदंड हाती घेतला. लेखणी अंकुश आणि लगाम ही राजसूत्र आम्ही आमच्या हाती घेऊ. या आमच्या तमाम जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो. सत्य, न्याय, नीती आणि धर्म या चतुसूत्रीचा उपयोग करून या साऱ्या जनतेला आम्ही न्याय देतोय. न्यायाच्या ठिकाणी अन्याय, धर्माच्या ठिकाणी अधर्म आम्ही आमच्या जीवनात कधी केला नाही. आणि म्हणूनच माझी सारी प्रजा अगदी आमच्या नावाचा उदो उदो करते. प्रत्येकाच्या मुखातून शब्द बाहेर पडतायत, राज करता असावा तर महाराज विक्रमादित्य बरोबर. प्रजेच्या मुखातून निघणारे हे शब्द ज्यावेळी आमच्या कर्णपटलावरती पडतायत, मनाच्या ठिकाणी समाधान वाटतंय. आणि का वाटू नये, कारण आजपर्यंत आम्ही झटलोय ते आमच्या जनतेच्या हितासाठी. प्रजेच्या सुखातच आम्ही आमचं सुख मानिलं. कारण कुणीतरी म्हटलंय, ज्या राजाची प्रजा सुखी तोच राजा सुखी. आणि म्हणूनच आमच्या जनतेवर जर का कुठलं संकट आलं असेल तर तेच संकट वेळी दुरापास्त करण्यासाठी राजा विक्रम कायम कटिबद्ध असतो. पण देवा, त्याच्या मागचा करता करविता तू आहेस. आम्ही फक्त निमित्त आहोत. आणि म्हणूनच कळू लागल्या दिवसापासून एक निष्ठतेने तुझी भक्ती केली. तुझी भक्ती केल्याशिवाय अन्नाचा कण वा पाण्याचा थेंबही आम्ही कधी ग्रहण केला नाही. एवढंच कशाला, या माझ्या मिथिलेच्या राजप्रसादाला देखील तुझ्या आशीर्वादाशिवाय कधी सुरुवात केली नाही. आणि म्हणूनच देवा, तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे. माझ्या मुखातून निघणाऱ्या मधुर स्वराच्या लहरी देवा तुझ्या चरणापर्यंत पोहोचू द्या, चरणापर्यंत पोहोचूया. मधुर स्वर लहरी
फोटो काढते. देवा, अदृश्य रूपानं का होईना तुझा आशीर्वाद घेतल्याचं समाधान आम्ही आमच्या मनाशी धरिलं. नाट्यरसिक हो, भिंगणे गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक